पाठच 4 वाजले आम्ही म्हैसूरला चाललोय बरं का. अंधार भडूक पडलाय सगळा. पाठच उठलोय लवकरच. हे बघा कसं आहे. कोण उठलंय का रे? गार्डन मध्ये कोण आहे का आमच्या? चला बाबा पळून. कोण नाही बाहेर. बघा किती वाजल्या 5:30 आणि मी उठलो किती राहू तू 4 वाजता. मी दाखवला टायमिंग. तू यासारखा नाही कळलं का? तर बायको बघा उठली तर ट्रिपला जायला का नाही ग? काय नाही अजून आपल्याला सुरुवात आहे. घरच्या घरी आहे 2 दिवस का गाडीतच घालायचं तर. हा हे बघा लागणारे वस्तू घेतल्या सगळ्या. औषधं पाणी सगळं कराय ग. मेकअपचं सामान खाली साबण खुबणं ब्रश बिरशे कपडे धुवायला. तिथं बीचवर कपडे धुताव काय आता? हा नाही आपलं बारकी चुरकी धुवायला. हा बरोबर आहे तुमचं. मोठे काय आहे असे गुंडळून. कापली बॅग आहे. ह्याच्यात आपलं कॅमेरे वगैरे सगळं साहित्य सामग्री ठेवलेलं आहे. ह्या ट्रायपॉड ही कपड्याची बॅग. अजून लय काय काय तुम्हाला दाखवतो थांबा थोड्या वेळा. माझा शेक पियाला मी बारीक केलंय. तिथं पास्ता बनवती आई खायला सकाळ सकाळ नाश्त्याला. वय खावं लागते काय खाऊन द्यावं लागते वय. आमचा खुश मी बी आला या. तरी वातावरण बघा सकाळ सकाळ असं झालंय. चलो रे केरळा चलो 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 लवकर चलो पटापटा चलो. चलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना. चला लवकर जायचं आपल्या आवरा. गडबड झाली का? मग बघा गडबड. एवढ्या पिशव्या घेतली जा छत्र्या घेतली जा. 1 2 3 4 5 माणसाच्या 5 बॅगी. ह्यांच्या 3 माझी 1 ती झाली आणि ह्या दोघीची एक 5 बॅगी झाले का नाही? हा तर खुशी अब्दाला आली काय तर त्याच्यामध्ये कॅमेरा बिमेरा आहे सगळं. ह्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू अजून साधी बॅगा झाल्या. तर लय उशीर झालाय आपल्याला. 4 वाजता उठला होता तरी 6 वाजे 2 तास गेले सगळं आवरायला करायला. पाठाचा टाइम लय पाठापाठा जाते बरोबर. द्या आता झालंय ना आवरून. चला निघून. चला पाठदिश चला 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 लवकर चला. गडबड झाली बॅग गळमाला लागली. सगळ्यांना आणायच्या आपल्या माझी भाजी नेली का नाही बघ बरं मी. आता तुला बी यायचंय का काय? हा तुला नाही यायचं. आमच्या मी चाललो रे. हे आमचे मांजरले मायाचे इथे बरं का. तर ह्यामुळे यायला बघते ते. आताच बसली गाडीत जाऊन. सोन्या बी आला. सोन्या काय रे तुला यायचंय का आता? सोन्या गेलं पळून. हो का इतर आता येऊन बसला. अरे हो की खाली बघा एवढं गातपान भरलं बघा का नाही का शिवाने. लावा लावा कुल्प लावा. ओढ शिवाने खाली. चला शंभो शंभो हर हर महादेव ओम नमः शिवाय. आपले 2 महिना. आता तुम्हाला काय 10 दिवस बघत नाही रे बाबा नो. हे ग बसा. आता ह्यांना 10 दिवस तर ह्यांना काय गाडीला हात लावायचा नाही. मस्तपैकी झालंय बघा. चला चला महिना बाहेर घेतो आता. हे कुत्र बघ थँक्यू देते. आदोशी कर का खुशी. अशा आडवी बसल्यावर कसं शूटिंग काढायची का शिवाने हे आपलं सिक्युरिटी लॉक केलं. हो चला शंभो शंभो. चला मारू का स्टार्टर. चला मारा. हा झालं चालू गुराळ. ए चला रे केरळ ट्रिप केरळ ट्रिप चला चलो मोरया. बाय बाय बेले बाय बाय बेले बाय बाय बेले. म्हैसूर किती आहे बघायचं का? म्हैसूर पासून केरळ लय लांब आहे अजून. लांब आहे. हा तर हे बघा 703 किलोमीटर. अजून मग इथं म्हैसूरला पोहोचायला आपल्याला दिवस जातोय का 1.5 दिवस जातोय काय उमजना होय. तिथनं पुढे अजून केरळ लय लांब आहे. केरळ मुन्नार अजून लय काय काय कुठं आहे पुढं. म्हणलं पाडदिशी रान कातरावं म्हैसूरला मुक्काम करावं. म्हैसूरचं काय काय उटी म्हैसूर बघावं. तिथनं पुढं बसताना मांडावं. तर आम्ही आता आलो होता सोलापूर जवळ आला का नाही ग. तरी रोड आहे बघा सकाळ सकाळ वातावरण असं झालंय का नाही ग. चला मग हॅपी जर्नी. नवीन रोड तिथं आपण गेलो ना ह्या रोड न शिवाने ग. डायरेक्ट वर आता चढायचं. हो कसं आहे आता आपण कधीच ह्या वे रोड ने गेला ना आणि जिथं चाललो तिथं बी कधी गेला ना. बरं वाटायला ना. हे बघ कसला आहे. कसला आहे ब्रिज बघ कसला आहे.
आहे का डेंजर आहे ना असा आता आळा सासू एड सासू कसं हा. घातलेलं आहे. असं आहे महिन्याची जरा हवा चेक करू जरा हवा आहे का नाही काय इकडच्या टायरात कमी आहे चांगलीच आता आपण कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केलाय बरं का तर वेलकम टू कर्नाटक लिहिलं होतं पण थोडं जरा हुकलं माझं नियोजन जरा लक्ष नव्हतं माझं कर्नाटकचा बोर्ड घ्यायचा तर Okay. पुढचं काय दाखवलं दिसलं तर तुला दाखवतो बोर्ड मी होय काय तर नवीन दिसलं. हा तुम्हाला सांगतो एक महत्वाची सूचना फास्टॅग लावून घ्या फास्टॅग आता आम्ही कसं एवढं लांब जात नाही ना त्याच्यामुळे आम्ही फास्टॅग लावून घेतलं नव्हतं लोकलला आम्ही फ्रीमध्ये जायचो आहो मग विषय काय आहे तसले फोन पेची सिस्टीम आहे वाटतं इथं काहीतरी म्हणजे स्कॅन केलं की पैसे जाते फक्त 10-20 रुपये काय तर पेनल्टी जाते हा त्याचा काय विषय नाही पण फास्टॅग असलं तेवढं पण कमी होत्या ताई एवढी काळजी घ्या नाही तर डबल दंड बसते 150-300 होत्या डायरेक्ट कशात काय नाही तवरच पाऊस चालू झाला 150-200 किलोमीटर बी आला नाही तवर पाऊस चालू झाला पुढं आहे ना गळगळ मग वातावरणाच्या ठिकाणी आलं की लगेच कार्यक्रम चालू होते लगेच अजून लांब आहे तवरच कुठं पैसोर यायचे तवरच पाऊस सुरू झाला इकडं होय आपल्या इकडं नाही का उन्हाळा बहुतेक ही विजयपूर आल्याला दिसतोय इथं काय तर मला गोल घुमट सारखं दिसायला लागलं थांबा दाखवतो तुम्हाला हे बघा कुठलं तर गाव आहे बरं काही कर्नाटकाचा काहीतरी लिहिलाय विषय आणि तिथं आपल्या कियाचे शोरूम आहे बघा हाय का कसं आहे असं म्हणतो बघा. गाव कुठला आहे माहित नाही बरं का पण सगळ्या रोडनं झाडच अशी एकदा कललेली. कसली झाडं लय भारी भारी झाडं सगळ्या रोडनं झाडं आपल्या इकडे सगळी झाडं तोडून टाकली पण या कर्नाटक भागात ना सगळी झाडं आहे किती पण बघा लांब लांब दूर तर बघा रोडच्या कोंबड्याची कडेला झाडं पिंपळाची झाडं वाळाची झाडं लय भारी भारी झाडं लोका लय भारी वाटलं मला बघून असलं हिरवळ म्हणून इकडे पाऊस आहे देखो कुठलं तर गाव आहे बहुत बड़ा है. बहुत बडा गाव आहे कितना बडा आहे देखो ऐ- अयो, ऐ- अयो. ऐ- ऐ- गचकडा का आलं गुंदी कसं काय निडगुंदी हा. आता लय वाचले म्हणून आम्हाला बी लय माहिती मोठं गाव आहे म्हणजे तुम्हाला मॅप वर दाखवले हा. एवढं मोठं आहे म्हणून आता असं तर काय धावू शकत नाही होय. असं रोडवर दिसणार तुम्हाला गणजी रोज काम आहे बाबा ही गणजी रुपयाचं लय लांब आहे अजून 400-450 किलोमीटर आहे आताशी ती 350 राहिले जवळ आमच्या कमर गेली माझी लय बेकार बाबा गेल्यासारखं सुख मिळणार होतं मला. काय कुठला तरी डोंगर केरळात जातात एक लोकेशन दिसलं मला बायकोला चल तुला दाखवतो फोटो काढतो मस्त पैकी कसलं भारी आहे बघी आहे का हा तोंड जाऊ घे आपण तोंडाकडे जाऊ घे थांब जरा सूर्याकडे येते काय हा सूर्याकडे आहे काय झालं काय झालं किती मोठं आहे हो. ही आम्ही आहे आता सध्याला कर्नाटकच्या भागात कर्नाटकच्या भागामध्ये तर कर्नाटकचं तुम्हाला काय दाखवू सांगा बाई खरं वाटायचं कर्नाटकमध्ये आम्ही होय काय दाखवा लागेल इथं आता आम्ही आडबाजूला थांबलो आम्ही एखादी तर रोडवर जाता जाता दिसलं म्हणून थांबलो. हा तर काय तर दिसतंय मग तुम्हाला गाडी दाखवतो हा. त्या गाडीचा नंबर बघा के वरनं सुरू होतो आहे का
आपली गाडी त्या बायकोची मज्जा म्हणलं जरा घ्यावी तरी बघा सूर्यफूल सापडलं. आता आपण आलाच व्हिडिओ फोटो काढायला म्हणल्यावर लोकेशन दिसतं म्हणल्यावर त्याचा आनंद घेणं गरजेचं आहे. हे शिवानी तसं करू नको हे तसं करून लागतंय. चला मग बघा इकडं फोटो बघा फोटो काढा लोकेशन एक नंबर आहे नाथखोळा. हसा जरा हसा. चला झालं का झालं फोटो काढा. बसा मग गाडी चला. आपल्याला बी टाइम घालून जमत नाही बरं. हा लय महत्वाचा विषय आहे. साधं सिंपल तुम्हाला सापडलं. आता म्हणलं वडा म्हणून मी वडला. रोडच्या कडेला मस्तपैकी ठेला आहे खाऊया होय. इकडं आपली गाडी मोठ्या रेस्टॉरंट मध्ये काय थांबत नाही आपण होय. बारका चुरमुळा शिवानी मी हेच मागायला. घ्या किती पुढे थोडा देऊ वस्तू असं येडवाकडं कुठतरी घरच्यावनी ते आलंय बघा. इथं शिवानीचं खुशीचं आईचं का नाही ग माझं यायचं राहिले आता या जेवायला. या नाश्ता करायला. काय घेतलं बघा आम्ही. आहे कसं आहे जाताना वाटत मला खाऊ जरा मस्तपैकी सगळे झालं बा. माझी पुरी भाजी यांचं उडीद उडा. 900. Visit your nearest. लगा जात मला काय दिसलं बघ. काय दगड आहे ते का काय गावात वर चेष्टा एका गावात होती लय हा? होती तिथं तर. अरे ही अख्खं घर एक हा बाई आता घर होईल एवढी मोठी मोठी दगड आहे ही. लय हा मोठी मोठी दगड. म्हणलं दाखवच म्हणलं जरा योगी त्याला म्हणलं बघ जरा म्हणलं दगड कसली मोठी मोठी आहे. लय मोठ्या मोठ्या मिल आहे त्या पण ती लय लांबला माहिती रोड बसणे का नाही का. मग अशी बारकी बारकी तर दगड दाखवली असती ती पण आता डायरेक्ट दगडात गावच दाखवतो मला आता कसं आहे. मग अशी बारीक बारीक दाखवली खाली सफाई जाग्याला ही सगळी दगड आहे बघा कशी आहे ती. तिथून सगळं दगडात गावच आहे. सगळ्या गावात बी दगड सगळ्या डोंगरावर दगड लय मोठी मोठी शिळ आहे. हॉलिवूड मधल्या पिक्चर मधले येऊन झाले सगळा खेळ. डोंगर मग असे दगडाचे डोंगर होते. काय माहिती काय दुपारच्या 3 वाजले बरं का. हा असला किडा पडलाय म्हणतो काय काय सांगता हो. हे सगळा पवन चक्या बघा सगळ्या पवन चक्या पाठीमागं सगळ्या पवन चक्या दिसायला आहे का सगळे बघाल तिकडं. पण पाठीचा बोधबोधा झालंय डोंगराचा चुरमुरा झालाय नाही का काय सुद्धा नाही. लय बेकार अवस्था होती. आताशी 400 किलोमीटर पार झाले. 400 कसं 450 किलोमीटर पार झाले. सकाळी 6 वाजल्यापासून दुपारच्या 3 वाजेपर्यंत. अजून बहुतेक का नाही 200 किलोमीटर राहिले. मग 400 450 400 500 600 700 750 होतं. म्हणजे 200 किलोमीटर राहिले बघा तेवढं म्हैसूर याला. तिथनं पुढं अजून मनाली हे काय मग कोचले लांब आहे. तर असंच काय काय दाखवत राहील तुम्हाला मी. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आमचा. आता राहिले बघा किती माहीत आहे का 295 आणि वाजले तर 2 वाजून 39 मिनटं. आणि इथं ढगाळा बघा कसला आलाय. जसं जसं आपण म्हैसूरच्या जवळ जाईल तसं तसं वातावरण दिसायला हा दिसायला लागले. अजून तसं लय लांब आहे. आपल्याला बघायचंय तसं. हा, अजून लय लांब आहे. लांब आहे मग तवरच दिसायला 295 किलोमीटर. बहुतेक निपार पाऊस पडणार आहे. बघू आता पावसाची वाढ आपण येते का नाही. अजून किती राहिले मुंबईत करायले. हा आला रे थोडा थोडा पाऊस यायला लागला. थोडा थोडा लय नाही पण थोडा थोडा यायला लागला या. बघू आता किती येते अजून.
हे ढग बघा कसलं आला 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 लय मोठा आला लय मोठा आला लय मोठा आला. काय दिसला पुढचं काय सुद्धा